हॅलो डिअर स्टुडंट्स, हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन चॅप्टरमध्ये आत्तापर्यंतच्या बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रकारचे डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स विचारलेले आहेत हे सगळे मी एकत्र कंपाईल केलेत आज तुमच्यासाठी आणि आज आपण हे सगळे क्वेश्चनचे आन्सर्स डिस्कस करणार आहोत. आयडियल आन्सर्स ह्याचे तुम्ही कसे लिहिले पाहिजेत, मार्क वाईज तुमचे आन्सरची लेंथ कशी वाढली किंवा कमी झाली पाहिजे, हे सगळं मी आज तुम्हाला डिटेल सांगणार आहे. तुम्हाला नक्कीच बोर्डच्या एक्झाममध्ये चांगल्या पद्धतीनं स्कोअर करण्यासाठी या माहितीचा उपयोग होणार आहे. पहिला प्रश्न बघा काय आहे. ऑब्झर्व द गिवन डायग्राम अँड आन्सर द क्वेश्चन. ही डायग्राम कशाची आहे तर आपले सेंट्रल डोग्मामधली जी प्रोसेस आहे, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन, ह्या सगळ्याच प्रोसेसेस इथं तुम्हाला दिसत आहेत, बरोबर. मग आता ह्याच्यातला एक्स हा जो आहे तो काय आहे असे विचारले तर हा जो एक्स आहे इट इज नथिंग बट tRNA. सो द मोलिक्यूल लेबल्ड ॲज एक्स इज tRNA, एवढंच तुमचं उत्तर असेल. त्यानंतर आता बघा, व्हॉट वुड बी द सिक्वेन्स ऑन द अँटी कोडॉन इफ द करस्पॉन्डिंग कोडॉन सिक्वेन्स ऑन mRNA इज GAU. आता सगळ्यात पहिल्यांदा ही गोष्ट लक्षात घ्या की अँटी कोडॉन्स जे असतात ते tRNA वरती असतात आणि कोडॉन्स जे असतात ते mRNA वरती असतात. RNA मध्ये थायमिनच्या ऐवजी युरॅसिल असतो, हे तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे. सो जी आहे तर जी ची कॉम्प्लिमेंटरी जे बेस पेअर आहे तो सी असतो. ए ऑलवेज पेअर्स विथ यू आणि जी ऑलवेज पेअर्स विथ सी विथ ट्रिपल बॉन्ड. सो इथे जी आहे म्हटल्यावर इथे सी असणार, ए आहे म्हटल्यावर यू असणार आणि इथे यू आहे तर ए असणार. सो द अँटीकोडॉन सिक्वेन्स ऑन tRNA वुड बी CUA. त्यानंतर ड्युरिंग द प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन द अमिनो ॲसिड्स आर बाउंड बाय विच बॉन्ड तर पेप्टाइड बॉन्ड्स, हे त्याचं आन्सर आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे हे दोन, म्हणजे हा पहिला जो प्रश्न आहे तो 2 मार्कांसाठी आहे आणि त्यातला सेम डायग्रामवरती बेस्ड हा प्रश्न 3 मार्कांना. असे 2 वेगवेगळ्या पेपर्समध्ये 2 वेगवेगळे क्वेश्चन्स होते. आता ह्याच प्रश्नांचे आन्सर सेम तुम्ही कसं लिहिणार, म्हणजे 2 मार्कांसाठी केवढं लिहिणार आणि 3 मार्कांसाठी केवढं लिहिणार बघा. पहिला जो प्रश्न आहे, ऑब्झर्व द डायग्राम अँड एक्सप्लेन द अनाटॉमिकल एव्हिडन्सेस विथ द डायग्राम विथ द हेल्प ऑफ डायग्राम आणि एक्सप्लेन दर इम्पॉर्टन्स इन इव्हॉल्युशन. मग आता ह्याच्यात एक्सप्लेन द अनाटॉमिकल एव्हिडन्स विथ द हेल्प ऑफ डायग्राम म्हटलंय. मग तुम्ही हे सुरुवातीला सांगणार की हे डायग्राम शो अनाटॉमिकल सिमिलॅरिटीज बिटवीन ह्युमन हँड, 4 लेग ऑफ ऑक्स वगैरे. आणि मग 2 मार्कांसाठी तुम्ही काय सांगणार बघा, ह्याच्यामध्ये हे सगळे ऑर्गन्स काय सांगणार, सुपरफिशियली किंवा मॉर्फॉलॉजिकली हे दिसायला डिफरंट आहेत. दे ॲपियर डिफरंट सुपरफिशियली आणि फंक्शन्स पण त्यांचे डिफरंट आहेत. बट देअर इज सिमिलॅरिटी इन द स्ट्रक्चर ऑफ बोन्स अँड बोनी जॉईंट्स इन द ऑर्गन्स ऑफ दिस ॲनिमल. एवढंच तुम्ही 2 मार्कांसाठी लिहिणार आहात आणि जेव्हा तुम्हाला 3 मार्कांसाठी हे विचारलं जाईल तर हे बाकीचे ॲडिशनल पॉईंट्स त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. अशा पद्धतीनं तुमच्या सेम प्रश्नाच्या उत्तराची लेंथ जी आहे ती 2 मार्कांसाठी वेगळी असेल आणि 3 मार्कांसाठी वेगळी असेल. ऑब्झर्व द डायग्राम अँड आन्सर द क्वेश्चन्स. ह्याच्यामध्ये बघा, ही जी प्रोसेस आहे आपली ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस आहे. आता इथं दिलेलंच आहे त्यांनी, आयडेंटिफाय द सेल्युलर प्रोसेस, इट इज ट्रान्सक्रिप्शन. विच एन्झाईम इज रिक्वायर्ड फॉर द प्रोसेस. ट्रान्सक्रिप्शनच्या प्रोसेससाठी RNA पॉलिमरेज नावाचं जे एन्झाईम आहे आपलं त्याची गरज असते, तुम्हाला माहीतच आहे. त्याच्या अंडर हे जे DNAचे 2 स्ट्रँड्स आहेत ते सेपरेट होतात. इथं तुम्हाला दिलेलंच आहे त्याचं नेम. इन विच पार्ट ऑफ द सेल दिस प्रोसेस ऑकर्स, तर इथं दिसतंय तुम्हाला न्यूक्लियसमध्येच ही प्रोसेस होते. सोपे आहेत 3 मार्क. आता ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, ऑब्झर्व द डायग्राम, आन्सर द क्वेश्चन्स अगेन, आयडेंटिफाय द पार्ट एक्स. सो हियर हा जो पार्ट आहे आपला एक्स आहे इट इज अपेंडिक्स किंवा ह्यालाच व्हर्मी फॉर्म अपेंडिक्स आपण म्हणतो. विच टाईप ऑफ ऑर्गन इट इज शोन, इट इज वेस्टिजियल ऑर्गन. आणि अदर 2 एक्झाम्पल्स, एनी 2 द्यायचे आहेत. मग विजडम टीथ, कॉक्सिक्स, बॉडी हेअर, मसल्स ऑफ इयर पिना, तुम्ही कुठलेही देऊ शकता. एनी 2 सांगितले तर आपण 2च द्यायचे, शक्यतो एक्स्ट्राचं लिहित बसायचं नाही. अशा छोट्या क्वेश्चनसाठी तरी ॲटलिस्ट, म्हणजे तुम्हाला मग मोठ्या क्वेश्चनचे आन्सर्स लिहायला टाईम व्यवस्थित मॅनेज होतो. त्यानंतर आयडेंटिफाय द टाईप ऑफ एव्हिडन्स, 1 मार्कासाठी आहे. द टाईप ऑफ एव्हिडन्स इन द डायग्राम इज मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स. बास झालं, नुसतं आयडेंटिफाय करायचं आहे, 1 मार्क आहेत. सो एवढंच लिहायचं आणि मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सला अंडरलाईन करायची, संपलं. त्यानंतर एक्सप्लेन द गिव्हन डायग्राम. आता हा तुम्हाला 3 मार्कांसाठीचा प्रश्न आहे. मग काय सांगणार ह्याच्यामध्ये, दिस क्वेश्चन इज फॉर 3 मार्क्स. ह्याच्यात गिव्हन डायग्राम रिप्रेझेंट स्ट्रक्चर ऑफ ग्राउंड लेवल अँड फॉसिल्स. वेगवेगळ्या फॉसिल्स कोणत्या कोणत्या डेप्थला प्रेझेंट असतात हे दाखवणारी ही डायग्राम आहे. मग ह्या डायग्राममध्ये जे दिलंय ना, इथं पाठांतर करायची गरज आहे का, नाही. इथं तुम्हाला दिलेलंच आहे ऑलरेडी
की इन्व्हर्टिब्रेट हे सगळ्यात खालच्या लेअरमध्ये आहेत, त्यांच्या वरच्या लेअरवरती पायसेस आहेत, त्यांच्या वरच्या लेअरवरती ॲम्फिबियन्स आहेत, मग रेप्टाईल्स आणि मग बर्ड्स आणि मग मॅमल्स आहेत. मग तेच इथं लिहायचं आहे की फॉसिल्स ऑफ इन्व्हर्टिब्रेट्स वगैरे जे आहेत ते लोअर मोस्ट लेवल्समध्ये दिसून येतात इन द पॅलिओझोईक एरा. जे इथं दिसतंय तेच आपण व्यवस्थित पॉईंट वाईज लिहिलेलं आहे. तसंच मग मेसोझोईकमध्ये रेप्टाईल्स आहेत आणि सगळ्यात टॉपमोस्ट लेअरमध्ये सिनोझोईक एरामध्ये एव्ज आणि मॅमल्स आहेत. मग आता ह्याला अंडरलाईन कुठल्या कुठल्या वर्ड्स महत्त्वाचे कुठले आहेत, तर ऑब्व्हियसली हे जे 3 एरा आहेत ते, आणि त्या एरामध्ये कोणते कोणते ॲनिमल्स ऑर्गॅनिझम्सचे फॉसिल्स सापडतात ते लिहिलं की तुमचं आन्सर अगदी परफेक्ट झालं. इथं तुमचं कुठंच मार्क जाणार नाहीत. आता रेप्टाईल्स जे आहेत ते मिडल लेयर्स, आणि ह्याला मेसोझोईक एरा म्हटलंय. जेवढे वर्ड्स अंडरलाईन केलेत ना मी इथं, तेवढे वर्ड्स तुमच्या आन्सरमध्ये आहेत की नाहीत हे चेक केले जातात. आणि इट शोज दॅट प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट टूक प्लेस इन द ॲनिमल्स, हे एवढे इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर आयडेंटिफाय द ॲनिमल्स इन द अबो पिक्चर अँड सजेस्ट इव्हिडन्स. आता हे जे ॲनिमल्स आहेत ते कनेक्टिंग लिंक्स आहेत, आणि मग पूर्ण त्यांचे हे लिहायचं की पेरिपॅटस तुम्हाला कशामधली कनेक्टिंग लिंक आहे, ॲनेलिडा आणि आर्थ्रोपोडामधली. ॲनेलिडाचे काय कॅरेक्टर्स आहेत, तर सेगमेंटेड बॉडी आहे, थिन क्युटिकल आहे, पॅरापोडिया लाईक ऑर्गन्स आहेत फॉर लोकोमोशन. आर्थ्रोपोडचे कॅरेक्टर्स काय आहेत, ट्रॅकिया फॉर रेस्पिरेशन, ओपन सर्क्युलेशन. आणि मग ह्याच्यावरून आपण कन्क्लूड करू शकतो की आर्थ्रोपोड्स हे इव्हॉल्व झालेत फ्रॉम ॲनेलिड्स. त्यानंतर डकबिल प्लॅटिपस मॅमल्स आणि रेप्टाईल्समधली कनेक्टिंग लिंक आहे. आता इथं हे प्रत्येक ह्याच्यामध्ये लिहायचं बरं काय, शेवटी म्हणजे हे कन्क्लुजन आर्थ्रोपोड्स हॅव इव्हॉल्व फ्रॉम ॲनेलिड हे तुमच्या पेरिपॅटसच्या शेवटी आलं पाहिजे. डकबिल प्लॅटिपसमध्ये मॅमल्स हॅव इव्हॉल्व फ्रॉम रेप्टाईल्स हे तुमच्या ह्याच्यात आन्सरमध्ये आलं पाहिजे. त्यानंतर फिशेस अँड ॲम्फिबियन्स, लंग फिश आहे, तर इट कॅन बी कन्क्लुडेड दॅट ॲम्फिबियन्स हॅव इव्हॉल्व फ्रॉम फिशेस. हे असं दिसलं पाहिजे, आणि ऑब्व्हियसली ते कॅरेक्टर्स हे तुम्ही सांगणार आहात. त्यानंतर ऑब्झर्व द फिगर अँड आन्सर द क्वेश्चन हा एक प्रश्न होता, किंवा राईट अ शॉर्ट नोट असा एक प्रश्न होता, किंवा मग हे 3 मार्कांसाठी. हे सगळे प्रश्न ह्याच्यावरती 3-3 मार्कचे आहेत. बघा काय आहेत आता प्रश्न. आयडेंटिफाय द इव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन शोन इन द गिव्हन डायग्राम. तर एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्स आहे. हाऊ दिस इव्हिडन्स इज यूज्ड एज अ प्रूफ फॉर इव्हॉल्युशन. तर these are used for proof for evolution as similarity in the initial stages of development of embryos among the different animals indicate their common origin. आणि मेन्शन एनी अदर 2 टाइप्स ऑफ इव्हिडन्सेस, मग ॲनाटॉमिकल, व्हेस्टिजियल, पॅलिओन्टॉलॉजिकल कोणतेही तुम्ही तिथं लिहू शकता. आणि जेव्हा तुम्हाला इथं शॉर्ट नोट विचारली जाईल ह्याच्यावरतीच, मग तेव्हा तुम्ही काय सांगणार, वेगवेगळे जे ॲनिमल्स आहेत कोणते कोणते, मग फिश, सॅलॅमेंडर, टॉर्टाईज, इथं नावं दिलेलीच आहेत तुम्हाला. तर ॲट द इनिशियल स्टेजेस ऑफ देअर एम्ब्रिओलॉजिकल डेव्हलपमेंट दे शो एक्स्ट्रीम सिमिलॅरिटीज इन देअर एम्ब्रिओज असं सांगायचं. या पद्धतीचं तुमचा आन्सर असेल की कंपॅरेटिव्ह स्टडीमध्ये तुम्हाला काय दिसणार, एक्स्ट्रीम सिमिलॅरिटीज ड्युरिंग देअर इनिशियल स्टेजेस, की जे ग्रॅज्युअली नंतर नंतर कमी होत जातात, विच इंडिकेट दे हॅव इव्हॉल्व फ्रॉम अ कॉमन ॲन्सेस्टर. जेव्हा तुम्हाला ही वरती शॉर्ट नोट विचारली आहे की नाही, त्याचा आन्सर तुम्ही ह्या पद्धतीनं लिहाल. ठीक आहे, ह्याला मी थोडंसं बोल्ड करते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल नंतर. आता पुढचा प्रश्न, आयडेंटिफाय द वेस्टिजियल ऑर्गन इन द पिक्चर. हाऊ डू दीज वेस्टिजियल ऑर्गन्स आर युजफुल टू अदर ॲनिमल्स. हे कोणते 2 वेस्टिजियल ऑर्गन्स आहेत, पहिला आहे मसल्स ऑफ इयर पिना आणि दुसरा कुठला आहे, आपले विजडम टीथ आहेत. सो हे आपण आयडेंटिफाय केलं. मग मसल्स ऑफ इयर पिना दुसऱ्या कोणत्या ॲनिमल्समध्ये युजफुल आहेत, तर मंकीज, डॉग्स, काऊज ह्यासारख्या ॲनिमलमध्ये फॉर द मुवमेंट ऑफ इयर्स युजफुल आहेत. आणि विजडम टीथ हे ॲनिमल्स ग्रास इटर्स जे आहेत त्यांच्यामध्ये सेल्युलोजिक फूडच्या डायजेशनसाठी युजफुल आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, एक्सप्लेन द थिअरी ऑफ इव्हॉल्युशन विथ रिस्पेक्ट टू गिव्हन डायग्राम. ही थिअरी आहे लॅमार्किझम. मग थिअरी ऑफ इव्हॉल्युशन इन द गिव्हन डायग्राम इज लॅमार्किझम सांगितलं, आणि एक्सप्लेन करायला सांगितलं. अगेन हा पण प्रश्न तुम्हाला 3 मार्कांसाठी विचारला, म्हणजे नुसता डायरेक्टली लॅमार्किझम असं न सांगता कधी कधी असे डायग्राम्स देतात आणि मग त्याच्यावरती प्रश्न विचारतात. आणि मग हे पूर्ण सांगायचं. इट इज गिवन बाय जीन बाप्टिस्ट लॅमार्क. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इन थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर. इट इज बेस्ड ऑन यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन्स. मॉर्फॉलॉजिकल चेंजेस ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन. त्यानंतर हे ॲक्टिव्हिटीज ऑर लेझीनेसमुळं हे चेंजेस होतात त्यांच्यामुळे, आणि मग ते ट्रान्सफर होतात टू नेक्स्ट जनरेशन. ठीक आहे, इथं ॲक्वायर्ड राहायला पाहिजे, राईट.
त्यानंतर एक्झाम्पल्स दिले आपण इथं, लॉंग नेक ऑफ जिराफ. मग हे जे आहेत सगळे व्यवस्थित ह्या पद्धतीनं 3 मार्कांचं तुमचं एक्सप्लेनेशन असेल. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चनमध्ये बघा, द फॉलोइंग डायग्राम इंडिकेट विच चेंज. तर हा चेंज इन जेनेटिक कॅरेक्टर ड्यू टू म्युटेशन हे सांगाल इथे तुम्ही. डिफाईन, म्युटेशनची डेफिनिशन सांगायची आहे. इट इज सडन चेंज ऑकरिंग इन न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स ऑफ जीन कॉजिंग आयदर मेजर ऑर मायनर चेंज इन जेनेटिक मटेरियल, त्याला म्हटलं म्युटेशन. आणि विथ जेनेटिक डिसऑर्डर्स आर फॉर्म, तर सिकल सेल ॲनिमिया, कॅन्सर असेल किंवा मग बाकीचे आपण गेल्या वर्षी जे शिकलेलो होतो वेगवेगळे जेनेटिक डिसऑर्डर्स ते देखील ह्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकतो. त्यानंतर ऑब्झर्व द गिवन फिगर अँड एक्सप्लेन द सेल्युलर प्रोसेस. आता हा मात्र 5 मार्कांचा प्रश्न आहे बरं काय. दिस क्वेश्चन इज फॉर 5 मार्क्स. मग असा होता तो 3 मार्कांसाठीचा होता. तर ही पूर्ण सेंट्रल डोग्माचीच प्रोसेस आहे अगेन. मग ह्याच्यात पूर्ण सांगायची, ह्याच्यातली सेंट्रल डोग्मामधली ही ट्रान्सलेशनची स्पेसिफिक प्रोसेस आपल्याला मेन्शन केलेली आहे. आणि मग त्या ट्रान्सलेशनच्या प्रोसेसमध्ये काय काय होतं, तर सगळ्यात पहिल्यांदा mRNA जो आहे तो फॉर्म झालेला आहे न्यूक्लियसमध्ये, तो सायटोप्लाझममध्ये येतो, त्याच्यामध्ये कोडेड मेसेज आहे. ही पूर्ण प्रोसेस थोडक्यात ट्रान्सलेशनची जी आहे ती ह्याच्यामध्ये पॉईंट बाय पॉईंट सांगायची आहे. 5 मार्कांसाठी आहे, डिटेल सांगायची. ठीक आहे. सो हे काही क्वेश्चन्स होते जे माझ्याकडे मिळाले. तुम्हाला देखील असे अजून काही क्वेश्चन्स मिळाले तरी नक्की सांगा, आपण त्याच्यावरती देखील आयडियल आन्सर्स कसे असले पाहिजेत असा एखादा व्हिडिओ नक्की बनवूयात. अशाच प्रकारचे व्हिडिओज अजूनही बघायचे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. थँक्यू सो मच.